काय सुंदर दिसत आहेत ब्रेडपासून बनवलेले कटलेट आणि अतिशय चविष्ट आणि बाहेरून कुरकुरीत असे हे ब्रेडपासून बनवलेले कटलेट आहेत. यामध्ये आपण मिक्स भाज्या पण वापरलेल्या आहेत आणि अतिशय कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो. तुम्ही जर रेसिपी शेवटपर्यंत बघितली तर कळेल की तेल अजिबात पकडलेलं नाही कटलेटने आणि आपण तेल तळण्यासाठी टाकलेलं त्यातलं तेल तसंच शिल्लक राहिलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये आपण भाज्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे चटपटीत तसेच पौष्टिक पण कटलेट आहेत. तर यासाठी मी खिसलेलं गाजर घेतलेलं आहे, बटाटा उकडून खिसून घेतलेला आहे, बारीक कट केलेली शिमला मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, खिसलेलं अद्रक घेतलेलं आहे, हिरवी मिरचीची पेस्ट आणि पोहे फक्त धुवून घेतलेले आहेत, कॉर्नफ्लावर, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो असेल तर घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. आणि आपण कॉर्नफ्लावरऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकतो. आणि हा 10वाला ब्रेड आहे, त्याचं कडेचं काढून मी ते मिक्सरमध्ये फिरवून त्याचा बारीक चुरा केलेला आहे आणि मधलं जे आहे ते हातानेच मी चुरत आहे. थोडंसं हे पसरून ठेवलं की अतिशय सोप्या पद्धतीनं हे बारीक होतं. आणि हे चकोतीचा ब्रेड आहे, त्यामुळे त्यात चेरे आहे. तुम्ही साधा ब्रेड आणला तरी चालेल. एक पॅकेट मी बारीक हाताने कट करून घेतला आहे आणि त्यामध्ये एक मोठी वाटी खिसलेलं बटाटा टाकलेला आहे आणि खिसून घेतलेलं गाजर टाकलेलं आहे, शिमला मिरची बारीक कट केलेली आहे ती टाकून द्यायची आहे. आणि हे गाजर गावरान आहे, त्यामुळे त्याचा कलर थोडासा फेंट आहे. मस्त अशी हिरवीगार भरपूर कोथिंबीर आणि फक्त धुवून घेतलेले पोहे आहेत. पोहे भिजवून घ्यायचे नाहीत, ही महत्त्वाची टीप आहे या रेसिपीची. कारण जर पोहे जास्त ओलसर झाले ना तर पाणी सुटतं. बारीक खिसून घेतलेली अद्रक, धने पावडर, मस्त चाट मसाला टाकायचा आहे, चिली फ्लेक्स टाकायचं आणि हे ऑप्शनल आहे चिली फ्लेक्स वगैरे, फक्त कलरफुल दिसावं म्हणून मी टाकलेलं आहे. आता शेवटी टोमॅटो टाकायचा आहे आणि जेवढ्या भाज्या आपल्याला बारीक कट करता येतील तेवढ्या कट करायच्या आहेत. हिरव्या मिरचीचा ठेचा, आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला आता छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं हे पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये अजून ब्रेड ॲड करू शकता. आपण पोहे जे टाकलेले आहेत ना ते अतिशय कोरडे आहेत, जास्त भिजवून घेतलेले नाहीत. जर पोहे जास्त भिजले तर काय होतं, हे मिश्रण ओलसर होतं आणि मिश्रण ओलसर झालं की काय होतं, तेल पकडतं. तुम्हाला वाटलं ना मिश्रण ओलसर झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये अजून ब्रेड ॲड करू शकता किंवा तुम्ही कॉर्नफ्लावर यामध्ये ॲड केलं तरीही चालेल. माझं मिश्रण घट्ट आहे त्यामुळे मी यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड नाही करणार आहे. हवं असेल तर ब्रेड आपण ॲड करू शकतो. छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे हे. आणि जर तुम्ही जावाजावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. अगदी साध्या सोप्या घरातील साहित्यातून उपलब्ध होणाऱ्या रेसिपी तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. मस्त असा हा गोळा एकजीव झालेला आहे. आणि हो, शिमला मिरची थोडीशी कमीच टाका, जर जास्त झाली ना तर कटलेटला थोडासा वास येतो आणि लहान मुलं खात नाहीत, त्यामुळं थोडीशी शिमला मिरची टाका. आणि आता मस्त हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि याचे तुमच्या आवडीनुसार आवडत्या आकाराचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही गोल बनवू शकता किंवा सिलेंडर शेपचेही बनवू शकता. तर मी आता या सर्व पिठाचे गोळे बनवून घेत आहे. तुम्ही या पिठामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता. तुम्ही बारीक कट करून पत्ताकोबी टाकू शकता, बीट टाकू शकता किंवा अजून काही एखादी भाजी ॲड करायची असेल तीही करू शकता. तर मस्त असे कलरफुल कटलेट मी सर्व बनवून घेतलेले आहे. दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला तर अजूनच खरंच खूप छान लागतात. आणि मी जे कॉर्नफ्लावर घेतलेलं होतं ना त्याच्यामध्ये पाणी टाकून आता त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट कशी बनवायची, तर ज्याप्रमाणे आपण वडापाव तळायला बेसन पीठ पातळ करतो त्याप्रमाणे थोडंसं यामध्ये पाणी टाकून पातळ करायचं आहे. आणि तुम्हाला जर खूपच पातळ वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून कॉर्नफ्लावर ॲड करू शकता. मस्त चमच्याच्या साहाय्याने हे एकजीव करून घेणार आहे. आणि कॉर्नफ्लावरमुळे काय होतं तर कटलेट हे कुरकुरीत तर होतातच आणि तेल पकडत नाही आहे, त्यामुळे कॉर्नफ्लावर हे वापरा. आणि नसेल तर तुम्ही तांदळाचं बारीक पूड जर मिक्सरमध्ये वाटून ती चाळून घेतली तर ती पण चालते. मस्त असं तेल तापायला ठेवलेलं आहे आणि जे कटलेट आहेत हे कॉर्नफ्लावरमध्ये टाकायचे आहेत आणि जो ब्रेड क्रम्स आपण केलेला आहे ब्रेडचा त्यामध्ये टाकून तळायचे आहेत. अतिशय सोपं आहे
ब्रेडचा जो साईडच्या कडा असतात त्या काढून हाताने जरी त्याला बारीक केलं ना तरी ते होतात आणि सहज सगळ्यांना उपलब्ध होईल अशी ही रेसिपी आहे. सर्व पदार्थ आपल्या घरातच असतात. आता काही जणांकडे फक्त कॉर्नफ्लावर नसतं तर त्यालाही मी ऑप्शनल तांदळाचं पीठ सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. आता छान जेवढा ब्रेड क्रम्स याला लावता येईल तेवढं लावायचं आहे आणि छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत. याला आपण शॅलो फ्राय पण करू शकतो, पण तेल अतिशय कमी लागतं तळल्यावर पण. तर मी सर्व ब्रेड क्रम्समध्ये टाकत आहे कटलेट आणि एका वेळी भरपूर असे कटलेट तळले जाऊ शकतात. आता मी मोठी कढई ठेवलेली आहे, त्यामुळे जर तुमची छोटी कढई असेल तर त्या जेवढे बसतील तेवढे तुम्ही तळून घेऊ शकता. आणि हे जे कटलेट आहेत त्याच्यासोबत आपण हिरवी चटणी बनवू शकतो पुदिन्याची, किंवा सॉससोबतही खायला छान लागतात, किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकतो. तर आम्ही तर हे कटलेट तसेच खाल्ले काही, आणि काही शेजवान चटणीसोबत, कारण अतिशय चविष्ट असे हे कटलेट झाले होते. आणि त्याला मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. एक साईड छान आपली तळलेली आहे, याला सारखं हलवायचं नाही आहे. एक साईड छान तळून घ्यायची आणि नंतर साईड बदलायची आहे. त्यामुळे काय होतं, कटलेट हे लवकर तळले जातात. त्याला सारखं सारखं हलवलं की काय होतं, एकही साईड लवकर तळत नाही. त्यामुळे मस्त असं एक साईड तळल्यावर मी याची साईड बदलून घेतलेली आहे आणि आता मस्त सोनेरी रंग आलेला आहे. मी छोट्या चमच्याने सध्या तरी हलवत आहे, म्हणजे लवकर ते साईड चेंज करू शकतो आपण. छान सोनेरी रंग आलेला आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे कटलेट कसे झाले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता मी सर्व कटलेट अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि मस्त असे सर्व कटलेट एकत्र झाल्यावर सर्वांना दिसायलाही खूप छान दिसतील हे कटलेट. बघू शकता आता छान असे तळलेले आहेत. आता जाळीमध्ये मी हे छान कटलेट बघू शकता. तेल जेवढं टाकलेलं होतं जसंच्या तसंच शिल्लक आहे, काही जळालेलं नाही. फक्त ब्रेड क्रम्स थोडासा खाली जातो, त्यामुळे तेल थोडं खराब होतं. त्यामुळे मी शक्यतो कमीच तेल टाकलेलं आहे. मस्त असे कटलेट मस्त कलरफुल तयार झालेले आहेत. तर जे राहील बाकीचे बनवलेले कटलेट होते ते पण मी आता तळून घेणार आहे. तर आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या रेसिपी असतात. नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि ही रेसिपी तुम्ही अवश्य बनवून पहा. तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. भेटणारच आहोत आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही छान असे कटलेट हिरवी चटणी बनवून हे कटलेटचा आनंद घेऊ शकता. दुसरेही कटलेट मी अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. पूर्ण एक साईड तळून झाल्यानंतर दुसरी साईड पलटून घेतलेली आहे. त्यामुळे काय होतं, कटलेट हे लवकर तळल्या जातात आणि आपण काम करत करतही हे कटलेट तळू शकतो. तिथेच थांबायची गरज नाही आहे. फक्त गॅस जवळचंच काम पाहिजे, नाहीतर काय होतं आपण विसरून जातो आणि कटलेट करपण्याची शक्यता असते. बघा, तेल तसंच्या तसं शिल्लक राहिलेलं आहे बघू शकता कढईत. आणि मस्त असे कलरफुल कटलेट सर्व तयार झालेले आहेत आणि एका ब्रेडपासून एवढे सारे कटलेट तयार झालेले आहेत.